वाजले तर 10:30 बरं का. तरी दोघी पैकी एक जण बी नाही, कोणच नाही. हा? दोघी पैकी एक जण बी नाही म्हणलं. त्यांना कोण नाहीच बोलायचं. हा कोण नाही हो बोलायला. मग तुम्हाला येत नाही बोलायला. आम्ही बोलून तुम्ही मागे यायला पाहिजे. या आता अरे तुम्ही पुढे चाला, तुमच्या मागणं आलं तर पुन्हा सांगा. शुगर तपासित नाही त्या, बीपी तपासित नाही त्या, सोमवारीची आणि आधी मध्ये काय झालं तर जायचं काय लवकर. नाही होय की, मग त्याच्यामुळेच म्हणतो बोलणाऱ्याच्या मागे येत नाही ती. तुम्ही बोला, तुमच्या मागे आम्ही येतो. नमस्कार. मागील 7 ऑगस्ट 2026ला मी मौजे ज्योतिबाची वाडी जवळगाव नंबर 2 येथील जे आरोग्य विभाग आहे उपकेंद्र, या संदर्भामध्ये स्वतः जाऊन पाहणी केली होती. त्या टायमाची जी परिस्थिती होती ती मी आपल्याला सर्वांना सोशल मीडियावरती टाकलेली होती. आपण ती पाहिलेली आहे. त्यावेळेस बऱ्याच जणांचे आम्हाला अशा कमेंट आले की बाबा स्टाफ वेळेवरती उपस्थित असतो. तेव्हा स्वतः जे CHO आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही गावातल्या कुणाही व्यक्तीला विचारा की आम्ही टाईम येतो का नाही, सेवा देतो का नाही. तर आपणास आता जो मी व्हिडिओ दाखवणार आहे, मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच बघा किंवा त्यांची सेवा किती फास्ट आहे. आज 19 ऑगस्ट सकाळच्या 10:30 वाजले आहेत. आत्तापर्यंत हॉस्पिटलला टाळं लागलेलं दिसतंय. तिथल्या जी काही महिला आहेत पेशंट म्हणून आलेल्या, त्या अक्षरशः रस्त्यावर बसलेल्या आहेत. आज पेशंटची अशी दुरवस्था झालेली आहे की त्यांनी रस्त्यावर बसून त्यांची विषयकथा सांगतात की यांना कोणी वाली राहिलेलं नाही आहे. यांना जाणून बुजून मला टार्गेट करायचं नाही आहे. यांना मी त्या दिवशी विनंती केली होती की मॅडम तुम्ही वेळेत या, तुम्ही शासनाचा पगार घेताय तर गावाची आमची सेवा करा. बऱ्याच गावामध्ये अशा सेवा उपलब्ध नाहीत, हॉस्पिटल नाहीत. आपल्या गावाला आहे पण कर्मचाऱ्याविना आपल्या गावालाही सेवा मिळत नाही. हे वारंवार तक्रारी माझ्याकडे येतात म्हणून मी त्यांना जाऊन समक्ष भेटून त्यांना विनंती केली होती. आणि आज मी त्यांना विनंती करतोय की तुम्ही वेळेत या आणि गावची सेवा तुमच्या हातून घडू द्या. तुम्ही परवा एका पत्रकाराला बोलून बाईक दिली की तुम्ही गावातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा, एकही कंप्लेंट नाही आहे. तर आज मी तुम्हाला त्याचा पुरावा देतोय की 10:30 वाजलेले आहात तरी अजून तुमचा कुठलाही कर्मचारी उपलब्ध नाही. मी वरिष्ठांना फोन करून विचारलं असतं, ते सांगतात की आज लसीकरण मोहीम आहे. ठीक आहे, लसीकरण मोहीम आहे म्हणजे काय सगळा स्टाफ लसीकरणाला जायचं आहे का? लसीकरणला जरी गेले असेल तर त्या ठिकाणी नर्स किंवा कंपाऊंडर व आशा वर्करपैकी एक तरी त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहणं गरजेचं आहे. तुम्ही लसीकरणाला गेल्यानंतर इकडे मागं काय झालं त्याची जिम्मेदारी तुम्ही घेणार आहेत का? मी आपणास परत एकदा विनंती करतोय की आपण वेळेत यावं. ठीक आहे, तुमचं जर लसीकरण असेल तर लसीकरणाला बाकीचा स्टाफ तुम्ही पाठवा, पण त्या कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये ते एक उपकेंद्र आहे, त्यामध्ये कंपल्सरी कमीत कमी नर्स आणि कंपाऊंडर आणि एक आशा वर्कर असणं हे कंपल्सरी आहे. तुम्ही मिटिंगला गेलात, कुठं बाहेर तुमचं पर्सनल काम असेल त्या ठिकाणी गेला, अशाशी मला देणं घेणं नाही आहे. परंतु आपणास परत एकदा विनंती करतोय